लाडक्या बहिणीची सरकारकडून चक्क फसवणूक झालेली आहे। आता चौकशी होणार आहे। ज्या बहिणीच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडक्या बहिणी ह्या कायमस्वरूपी बाहेर होणार आहे। तर या 5 वस्तू कोणत्या आहेत? अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश दिलेले आहेत। ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लवकरात लवकर अर्ज भरले, पण काय आता त्यांच्यासाठी हे जे नियम आहेत घरोघरी जाऊन हे चेक करण्यात आलेले आहे। तुमच्या घरात आता एक प्रकारचे सर्वे होते आणि घरात येऊन ही चौकशी होणार आहेत। महाराष्ट्रातील 36 राज्य हे यामध्ये लाडक्या बहिणीचे त्यामध्ये चौकशी होणार आहे। सर्वांच्या माध्यमातून या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी ही लाडक्या बहिणीतून तातडीने रद्द होणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबण्याचे महत्त्वाचे 5 कारणे म्हणजे लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या अनेक महिलांची चौकशी सुरू आहे, पण लक्षात ठेवा ही 5 कारणे आहेत जे तुमचे पैसे थांबवू शकते। पहिलं कारण म्हणजे जर घरात पांढऱ्या नंबरची 4 चाकी वाहन असेल तर अर्ज हे रद्द झालेले आहे, तरी सुद्धा पिवळ्या नंबरची टॅक्सी वाहन मात्र यामध्ये चालते। दुसरं कारण म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावावर शेती वगैरे असेल किंवा घर किंवा फ्लॅट असल्यास त्यांचे हे पैसे थांबवण्यात आलेले आहे। तिसरं कारण म्हणजे कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर लाडक्या बहिणीचे पैसे हे थांबवण्यात आलेले आहे। आणि यामध्ये चौथं कारण म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे थांबवण्याचं चौथं कारण म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2,50,000पेक्षा जास्त असेल तर लाडक्या बहिणीचे पैसे हे थांबवण्यात आलेले आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणीचे पैसे थांबवण्याचं हे मेन 5 कारण आहे। आणि 5वं कारण म्हणजे कुटुंबातील महिला सदस्यांची संख्या आणि त्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही होती 5 कारणे लाडकी बहीण योजना थांबवण्याची। ही 5 कारणे मेन आहेत। या 5 कारणातील काही लाडक्या बहिणीचं असंही आहे की त्यांना एकही हप्ता आलेला नाही। खरं म्हणजे ही जी लाडकी बहीण योजना आहे ही गरिबांसाठी नाही तर श्रीमंतांसाठी आहे। फक्त लाडक्या बहिणीचा काही गरिबासाठी एकही हप्ता आलेला नाही, तर सरकारने ही चक्क लाडक्या बहिणीची फसवणूक केलेली आहे। तर सरकारने प्रत्येक लाडक्या बहिणीची सखोल चौकशी करायला पाहिजे। काही लाडक्या बहिणीचे हप्ते थांबलेले आहे तर त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन KYC पूर्ण करावी व आपल्या नावाचा अर्ज पुन्हा भरावा। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ हा थोडा जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपले व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।